होना चाहिए। बालपण हा जीवनातील सर्वात निरागस आणि आनंदाचा काळ असतो। या वयात हसू सहज येते आणि रडणंही पटकन विसरते। प्रत्येक दिवस एक नवा आनंद घेऊन येतो। बालपणी ना कोणती चिंता असते, ना जबाबदारी, ना ताण, ना पेपरची चिंता, ना अभ्यास करण्याची। बाबा ओरडले तर रुसून कोपऱ्यात बसायचं आणि त्यांनी चॉकलेट आणून दिली की खुदकन हसायचं। आई रागवली तर रडत बसायचं आणि तिने खुशीत घेतलं तर तिथे झोपी जायचं। खेळ, गप्पा, गोष्टी, मज्जा, कट्टीबट्टी, स्वप्नांची रंगीबेरंगी दुनिया म्हणजेच बचपन। आणि आजच्या या कार्यक्रमाचं देखील हीच थीम आहे। आजचा कार्यक्रम आपल्याला हाच संदेश देतो की आपण कितीही मोठे झालो तरी मनातलं बालपण जपलं तर आपलं आयुष्य अधिक सुंदर होते। चला तर मग आजच्या ह्या विचाराने आपला कार्यक्रम सुरू करूयात। महादजी शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय दिलीपजी भुजबळ सर, आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे ज्येष्ठ पत्रकार, त्यांच्या समवेत असणारे VN दरेकर सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आमचे मार्गदर्शक रविशेठ दंडनाईक, आपलं देखील मनपूर्वक स्वागत। पालक या पुढे। Good evening. On behalf of all the organized, it gives me immense pleasure to welcome our respected chief guests and all the dignitaries of this special occasion. Your presence has truly added grace and value to today's gathering. We are honored to have you with us and we sincerely thank you for taking time out for your busy schedule to join us. We hope you enjoy the program and feel at home with us. Welcome to all our रंगमंचाचं आणि नटराजाचं विधिवत पूजन या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब भोस आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। इस सुंदर कार्यक्रम के अवसर पर एकत्रित हुए हैं। बचपन जीवन का वह अनमोल समय होता है जिसमें न कोई चिंता होती है न और कोई बोझ, बस हंसी खेल दोस्ती और मासूम सपने होते हैं। यह कार्यक्रम हमें अपने बचपन की उन मीठी यादों को फिर से जीने को अवसर देता है जहाँ छोटी छोटी खुशियाँ भी बहुत बड़ी लगती है। आज के इस कार्यक्रम के माध्यम से हम बचपन की सरलता, सच्चाई और आनंद का महसूस करेंगे। राणीताई फराटे मॅडम यांनी सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो। बाबासाहेबजी भोस साहेब यांना आपण सन्मानित करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी याबरोबरच या ठिकाणी उपस्थित असणारे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रविकाका दंडनाईक यांना देखील आपण सन्मानित करावं। त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत पीटरजी रणसिंग सर, आपणास देखील विनंती आहे। यानंतर मॅडमना विनंती करतो की आपण BK राहीम सर यांना सन्मानित करावं। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आपले कुटुंब प्रमुख सन्माननीय दिलीपजी भुजबळ सर यांना आपण सन्मानित करावं। याबरोबरच VN दरेकर सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याबरोबरच या ठिकाणी उपस्थित असणारे लोखंडे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। वेळात वेळ काढून आवर्जून आपण या चिमुकल्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालात। मी पुन्हा एकदा आज आपल्या इंग्लिश मीडियम मध्ये वार्षिक पारितोषिक वितरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या आमच्या सर्व शिक्षकांनी बसवलेला आहे। तो कार्यक्रम मी पालकांना नम्र विनंती करतो की आपण संपूर्ण माझ्यासहित संपूर्ण कार्यक्रम पाहूनच या ठिकाणी आपण सगळ्यांनी जायचंय। परत एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमात शुभेच्छा देऊन त्वरित कार्यक्रम सुरू करा अशी विनंती करतो। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण श्री गणेशच्या नावाने करतो. आजचा कार्यक्रमाचा श्री गणेश देखील आपण तसाच करणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आपण स्टेजवर बोलावणार आहोत स्टँडर्ड सेकंडच्या मुलींना. चला तर मग पाहूयात त्यांचा छान असा डान्स. त्या घेऊन येत आहेत गणेश वंदना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैवगणक्षेत्रे गुरुदैवसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुवरखण्डखण्डकाय
या गणरायाला अभिवादन म्हणून जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. अतिशय सुंदर परफॉर्मन्स. तुला आवाज कुठून येतोय? अगं हा तर आपल्या नर्सरीच्या पक्ष्यांचा आवाज आहे. तर तयार आहात ना आपल्या नर्सरीच्या चिमुकल्या पक्ष्यांचा परफॉर्मन्स पाहिला? जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचं स्वागत करा. नर्सरीचे मुलं घेऊन येत आहेत किलबिल किलबिल पक्षी बोलती. किलबिल किलबिल पक्षी बोलती झू 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 झरे वाहती पानं पाणी फुले बहरती फूल पाखरेवर झिरझिरती स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती झू 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 झरे वाहती पानं पाणी फुले बहरती फूल पाखरेवर झिरझिरती स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी कुणी न मोठे कुणी धाकटे कुणी न बसते इथे एकटे सारी हसती गाती नाचती कोणी रडके नाही स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती. नाही पुस्तक नाही शाळा हवे ते वेळे खुशाल खेळा नाही पुस्तक नाही शाळा हवे ते वेळे खुशाल खेळ उडो पांगडो पडो धडपडो लागत कोणा नाही स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती. अतिशय सुंदर जोरदार टाळ्या. हे पहा कार्यक्रम कोण करणार? अगं खरोखर जेजुरीला नाही चालले आपले LKGचे मुलं घेऊन येत आहेत खंडोबा गाणी. जोरदार टाळ्याने स्वागत करा. अन तिथं नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी ढगो ढगो. जेजुरीच्या खंडेराला जागराला या जेजुरीच्या खंडेराला
सावऱ्या अतिशय सुंदर, जोरात बोलायचं आहे. अतिशय सुंदर ते गाणं आपले नर्सरीचे चिमुकले सादर करण्यात आहे. त्या गाण्याचे नाव आहे बम बम बोले. देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान में छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ हम जैसे देखे ये जहां है वैसा ही जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले सापा धारे गारे गमा पसा बम 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 बोले बम चिक बोले और मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले बम बम बोले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो ना सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए हमने ये सारे सारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे खुद के सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चल चले खूप सुंदर, जोर. पोळ अत्याचार अशा अनेक न्यूज आपल्या रोजच्या न्यूजपेपरच्या कोपऱ्यात दिसतात. तर आपण काय केलं पाहिजे? मुलींना शाळेत तरी कसे पाठवायचे? त्या कुठेच येत नाहीत. अरे आपल्या शाळेत कराटे क्लास कंपल्सरी आहेत. आपल्या संस्थेच्या स्थापनेपासून सेल्फ डिफेन्स शिकवला जातो. आपल्या शाळेतले काही विद्यार्थ्यांनी नॅशनल स्टेट लेवलला सुद्धा गेलेले आहेत. तर आज असाच एक कराटे डेमो आपण तुमच्या समोर सादर करत आहोत. चला तर मग कराटे डेमो आपण पाहूयात. काल त्या मुलीवर ऍसिड फेकलं. आजकाल अशा बातम्या न्यूजपेपरच्या कोपऱ्यात दिसतातच आपल्याला रोज. तरुणीला अत्याचार व मर्डरची धमकी.
कटार लेके आ तलवार लेके आ औजार लेके आ जा कटार लेके आ तलवार लेके आ औजार लेके आ जा चल 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 मंशोर में खड़ खड़ टूटा पत्थर टूटा फूल पत्थरियों पत्थर का कतरे का हवा का त्रिशूल युग युग तक लड़ के तक जीते हम चल बन चल रक्त से फिर सींचे हैं हम बदला कारे कारे नदियां हैं अंगारे मौसम भी था बेरहम कटार लेके आ तलवार लेके आ औजार लेके आ जा कटार लेके आ तलवार लेके आ औजार लेके आ जा ते कसं बरं सांगते कारण आपल्या युकेजी ग्रुप 1 ची मुलं घेऊन येत आहेत ही चालू तुरू तुरू आणि चला तर मग आपल्या ह्या चिमुकल्यांना प्रोत्साहन देऊयात. का बरं ही चाल तुरु तुरु पुरती केस तुरु तुरु डाव्या डोळ्यावर बटन तुझी पाहून आता मी झालो या बेता माझी कविता ही थोडी चुकली दिल बनता है जो तू खोले घर की खिड़कियां दिल बनता है जो तू खोले घर की खिड़कियां बजती है देख दिल के मंदिरों में घंटियां तेरे जैसा कोई कहीं पहले कभी दिखा ना तेरी प्यारी बातें तुमको लगती जैसे दिखाना देख तेरे चक्कर में बात लागली चुप चुप पायो मुठी चार वाजली सखे गेला जीव पार तुझी चार लागली चुप चुप पायो मुठी चार वाजली सखे गेला जीव पार तुझी चार लागली
शिरलाई अंगात आलो या रंगात तुझ्याच गुंतून गेलो या माझ्या उरात धडधड कशी होती या फडफड माझ्या उरात धडधड होती या फडफड जीवाच पाखरू झालं या मला उडू झालं या मला दिसतात हो, कारण रंगमंचावर येणार आहेत आपले LKG चिमुकले. संजू राठोडच्या गाण्यावरती वाईब्स करण्यासाठी लहान पावलं मोठी मस्ती आणि फुल स्टाईल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा LKG वर्गाचे संजू राठोड सॉन्ग. लेट्स द फन. हिरोडी दत्त तू चाली किती मजा आली की पाणी न झाली खरो खरो के काही जपाय तू झाली नवी रागिनी लेख चुपगली मतार आखी घडण तोंडाचा देख जोरदार टाळ्या झाले पाहिजे त्या चिमुकल्यांसाठी. छनछनन पैंजण चांदीचा कमर बंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी गुंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी माझी सासू तुझी मदर माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते Okay, my clothes is out, they already start. Killing my eyes, the OG gangster. I love to the fashion, to all sensations, representing nation. पण नखरे हजार किती साधी सिंपल तरी दिसते स्टायलिश तुझ्या समोर फीकी बेबी बिल्ली आयलिश तुझ्या डायमंड तुझ्यासाठी काय पण तुझ्या नखरे हाय पण I like it तुझ्या नोट पिन इयरिंग आय लाईक इट ब्लिंग ब्लिंग आय लाईक द शायनी लिपस्टिक पिंक पिंक आय माझी गर्ल माझी गर्ल चमक खाल्लो मी तुझा किंग किंग जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घेते
वेळ तीच सगळ्यांना वेळ लावणारी एक पोरगी नाक्यावरती पाहिली होती. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा, नाहीतर ती पुन्हा नाक्यावर जाईल. Here comes UKG Group 1 with their song एक पोरगी. छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरती है नाव फिरते अंबर छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरती है नाव फिरते अंबर छुम छुम पायी वाजे घुंगुर गिरती है नाव फिरते तुझं बापूस लय कमी जाय गो एखादा का तुझ्या मागे तुझी आई जाय गो माता मातुरी तुरबी तुरगुनी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल लक्ष पूर्ण चालली होती पाहिली होती चालली होती पाहिली होती एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती रे एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मनामध्ये भरली होती
या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय कुंडलिकरावजी दरेकर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्याचप्रमाणे उत्तर विभागीय अधिकारी सन्माननीय नवनाथजी बोडके साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचप्रमाणे मी मॅडमला विनंती करतो की आपण कृपया बोईटे मॅडम यांना आपण सन्मानित करावं. आपले पालक आहेत त्यांचंही विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार. त्यांनी असेल तर समोर स्टेजवर यायचं आहे. असू दे. हे पहा, बाल कलाकारांना एक विनंती, सर्वांनी थोडं शांततेचं पालन करावं. समजू शकतो तुमचा आनंद आहे. आजच्या या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक, बालक, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी, आमचे सहकारी मित्र बोडके साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेबजी बोस साहेब, ज्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं असे रवी शेठ दंडाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पीटरजी रणसिंग, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बैजी, उपस्थित सर्व सुज्ञ पालक वर्ग. खरं तर सालाबादप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमासाठी पालकांचं भरभरून अशा प्रकारचं सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी लाभतं आणि म्हणूनच या महाजी शिंदे इंग्लिश मिडियमच्या टीमने खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये या महाजी शिंदे इंग्लिश मिडियमचं नाव निश्चितपणानं उंचावलेलं आहे. या ठिकाणी गुणवत्तेच्या बरोबर अकॅडमिक बाबीबरोबर त्या ठिकाणी सहशालेय उपक्रमामध्ये नेहमीच अतिशय चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचा नेहमीच असतो आणि त्याचाच परिचय, त्याचा अनुभव आपल्याला निश्चितपणानं या निमित्तानं येत आहे. मी पालकांना आवर्जून सांगू इच्छितो की हा कार्यक्रम बसवण्यासाठी निश्चितपणानं या आमच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे आणि सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो. या कार्यक्रमासाठी आत्ताच बोडके साहेब आल्याबरोबर मला सांगितलं की केडगावला प्रत्येक गाण्याला कोरिओग्राफ करण्यासाठी 2,000 रुपये मोजावे लागतात आणि मग तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे उठावदार होतो. सुदैवाने याच भूमीमधली एक आपल्या कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी जिने सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा ठसा उमटवला आणि तिला त्या ठिकाणी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी पॅकेज मिळून मला या निमित्तानं पालकांना एक आग्रहाची आणि कळकळीचं एक आवाहन करायचं आहे की एक कार्यक्रम करत असताना या ठिकाणी बरीचशी मेहनत घ्यावी लागते आणि आपल्या या बालकांचं आपणच कोण कौतुक त्या ठिकाणी करावं. या अशा प्रकारचा एक आशावाद या निमित्तानं मी व्यक्त करतो. तसं पाहिलं तर पुरुष पालकांपेक्षा यांची धमाल LKG सादर करत आहेत जंगल थीम. The land where civilization forgot. Welcome to the jungle. Welcome
yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you go get up, if you go get up, hey, cause this is Africa. This time for Africa. Listen to your life, this is our motto. Your time to shine, don't wait in line, y vamos por todo. People are raising their expectations. Go and feed them, this is your moment, no hesitation. Today's your day, I feel it. You pave the way, believe it. You get down, get up, and you get down, get up, hey. This time for Africa. Waka waka, This time for Africa. अतिशय सुंदर या सर्व प्राण्यांसाठी इतिहास घडतो आहे. हिंदवी स्वराज्याचा सुवर्णक्षर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. हा केवळ राज्याभिषेक नाही, हा स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि जनतेच्या हक्काचा विजय आहे. आई जिजाऊंचे संस्कार, मावळ्यांचे बलिदान आणि शिवरायांचे नेतृत्व यांनी स्वराज्य साकार झाले. चला तर मग ह्या सुवर्ण क्षणाचे आपण साथीदार होऊयात थर्ड स्टँडर्डच्या मुलांसोबत. जोरदार टाळ्या. पहिली माझी ओळी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा.
उदाहरण दाखवले आहे. तर चला या परफॉर्मन्स मधून त्या सर्व स्त्रियांचा सन्मान करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा फिफ्थ गर्ल्सचं. ते घेऊन येत आहेत स्त्री शक्ती ड्रामा. ती आदिशक्ती, तीच नवदुर्गा. ती एक विचार आहे जी या सृष्टीला पूर्णत्व देते. तिच्या जन्माने घराला घरपण मिळतं. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगते. तिच्या अस्तित्वाची वेल जशी बहरते तशी तिची माया वटवृक्षा परिछाया देते. सन्मान हे जिजाऊंचे संस्कार. या संस्कारातून शिवबाने दिल्या स्वराज्याला आकार. अशी माऊली जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. आकाशगंगा आपल्या 4 भावंडांसोबत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण करणारी एक तेजस्वी ज्योत म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची लाडकी बहीण नव्हती, तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती. वाचवण्यासाठी मातृत्व जपत जिने ढाली ऐवजी बाळाला पाठीवर बांधले
हाती तलवार घेऊन आपल्या लेकरासोबत अवघ्या मुलखाची ढाल बनवूनची रणांगणात उतरली. खूप लढी मैदानी ती झाशीची राणी, खूप लढी मैदानी ती झाशीची राणी. दुर्घट भारी तुझे बिन संसारी, अनाथ नाते करुणा विस्तारी. वारी वारी जन्म नाते वारी, हारी पडलो आता संकट गिरारी. दुर्घटभारी तुझं बिन संसारी, नाते अंते करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. संकट निवारी, संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वरमर्दिनी संजीवनी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वरमर्दिनी संजीवनी. जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका, तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. गाण्याचं गाण दिलं त्यानं, वसाडाचं रान झालं. अर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ, माऊलीची लाज राखजी. या निर्मित्या दिव्याला तू सकळ घाल, या त्या जीवाला ते चाली. धग त्या इकाराला माऊलीची ओढ, या रक्त्या पुईला ते रामाचं बोल. रवी पेरली, धनुर जिंदगानी, पुण्याचं सारं जोरदार टाळ्या. जिला नाही लागली आपल्या माणसांची छत्रछाया, तिने केली अनाथांवर निस्वार्थ माया. ती एक गाथा आहे मातृत्वाची, सिंधुताई अनाथांची. तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी
तुझ्या शौर्याची, तू केलेल्या संस्कारांची, तू पेटवलेल्या ज्ञानज्योतीची, बंधन मोडून घडवलेल्या क्रांतीची, तुझ्या त्यागाची. भाई, तू आहेस म्हणून हे जग आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. हात तुझा खेळ हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक तळावर माती, नशीब तोडून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्यान भाचा तुझ्या पिऊन खेळे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे जीवा तुझी बळी सारे. वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही. लढत जा लढत जा थांबायचं नाही. थांबायचं नाही. काही दिशा थांबायचं नाही. लढत जा लढत जा थांबायचं नाही. जोरदार टाळ्या. श्री शक्तीचं सुंदर असं सादरीकरण या सुंदर शक्तिरूपी गीतामधून आपण या ठिकाणी केलं.